अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्यात। साम टीव्हीच्या बातमीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या आरोपीला अखेर बेड्या ठोकण्यात आल्यात। चिंचवडमध्ये अश्लील चाळे करणारा आरोपी सध्या ताब्यात आहे। साम टीव्हीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गोपाळ मुदघरे। गोपाळ, नेमकं घडलंय काय? कशा पद्धतीने याला बेड्या ठोकण्यात आल्या? 21 मेला सकाळी 7:45 वाजता दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील सेंट मेजर तेरेसा उडान पुलावरील बीआरटी बस स्टँडवर एक तरुणी येऊन थांबली होती। त्या दरम्यान तिथे हा माथेफिरी तरुण बसून होता आणि त्या तरुणी समोर या माथेफिरी तरुणाने अश्लील कृत्य केलेलं आहे। त्यानंतर त्या तरुणीने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करून त्या तरुणाला जाब विचारला असता त्या तरुणाने त्या तरुणीला धमकावत त्या ठिकाणाहून पळ काढला होता। मात्र त्या तरुणीने जहाज दाखवत पिंपरी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर पिंपरी पोलिसांनी या प्रकरणामध्ये कारवाई करत जाकीर शेख नावाचा हा जो माथेफिरू जो तरुण आहे ज्याने त्या तरुणीसमोर अश्लील कृत्य केलं होतं याला अखेर बेड्या ठोकल्या। नक्कीच धन्यवाद गोपाळ दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। या बातमीनंतर आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे, त्याला अटक झालेली आहे। अश्लील चाळे करणाऱ्या या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्यात। आपण दृश्यांच्या माध्यमातून या आरोपीला पाहू शकतोय।